नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एमसीक्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 11 जानेवारी 2024। तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की कुन्नो राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश। तर कुन्नो हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यात आहे। तर लगेचच आपण मध्य प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात। तर मध्य प्रदेश या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली। मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ। तसेच तिथे 8 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत। बांधवगड राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय राष्ट्रीय उद्यान, सातपुरा राष्ट्रीय उद्यान, पन्ना राष्ट्रीय उद्यान, वन बिहार राष्ट्रीय उद्यान आणि कुन्नो राष्ट्रीय उद्यान। तसेच तिथे 4 महत्वाची धरणे आहेत, गांधी सागर, बम सागर, बारगी आणि बारणा। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 2। चांदा ॲग्रो 2024 कृषी महोत्सवाचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, धनंजय मुंडे। तर चांदा ॲग्रो 2024 कृषी महोत्सवाचे उद्घाटन हे धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3। वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एस जयशंकर। तर वाय भारत मॅटर या पुस्तकाचे लेखक हे एस जयशंकर हे आहेत। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4। केरमन शहरात झालेल्या 2 स्फोटात किमान 103 जणांचा मृत्यू झाला, तर हे शहर कोणत्या देशातील आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इराण। तर केरमन शहरात झालेल्या 2 स्फोटात किमान 103 जणांचा मृत्यू झाला, तर हे शहर हे इराण या देशामध्ये आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5। कोणत्या जिल्ह्यात राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, यवतमाळ। तर यवतमाळ या जिल्ह्यात राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर लगेचच आपण राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलन या कार्यक्रमाबद्दल जाणून घ्या। तर कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं बघा, तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये। तसेच या कार्यक्रमाचे आयोजन कोण केलं बघा, तर साहित्य सांस्कृतिक अकादमीतर्फे करण्यात आलेलं होतं। तर कधी करण्यात आलं बघा, तर दिनांक 6 व 7 जानेवारी 2024 रोजी। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण होते बघा, तर अशोक पडवेकर। आणि या कार्यक्रमाचे जे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते केलं बघा, तर रंजता तोंडरे यांच्या हस्ते करण्यात आलं। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6। राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बिसाठी भारत। तर राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने बिसाठी भारत यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7। नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल्स 2023 हे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवी दिल्ली।
तर नॅशनल स्ट्रीट फूड्स फेस्टिवल 2023 हे नवी दिल्ली या ठिकाणी काय आयोजित करण्यात आलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. जागतिक ब्रेल दिवस हा आपण केव्हा साजरा करण्यात येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4 जानेवारी. तर 4 जानेवारीला आपण जागतिक ब्रेल दिवस म्हणून काय साजरा करत असतो. तर लगेचच आपण जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात. तर 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस व DRDO स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 11 जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 11 जानेवारी ते 19 जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो. 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जात असतो. 16 जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन म्हणून साजरा केला जात असतो. 28 जानेवारीला लाला लजपत राय यांची जयंती म्हणून साजरी केली जात असते आणि 30 जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जात असतो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9वा. इंटरऑपरेबल क्रिमिनल रजिस्टर सिस्टम्स फॉर प्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक प्रवेश दर हे काय नोंदवण्यात कोणते राज्य काय अव्वल आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश. तर इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम्स प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक प्रवेश दर हे नोंदवण्यात उत्तर प्रदेश या राज्याचे काय अव्वल स्थान आहे. तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. तसेच तिथे 2 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहे रिहंद या नावाने. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर JUD तर जनता दल युनायटेडचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नितीश कुमार. तर JUD म्हणजे जनता दल युनायटेडचे नवीन अध्यक्ष हे नितीश कुमार काय झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.